Welcome back to Ingwa News. Goa Chief Minister Dr. Pramod Sawant has urged media professionals to verify facts before publishing, warning that inaccurate report can harm reputation below years. Speaking at the third National Convention of the Digital Media Editors and Journalists Association, he emphasized that a digital journalism must be research-based, backed by evidence, and uphold responsible and ethical reporting standards. ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज हे सांभाळणं खूप गरजेचं आहे. घाईघाईमध्ये कुठलीही बातमी ती चुकीची जाऊ नये आणि ते कुणाची इमेज म्हणजे एखाद्या माणसाला स्वतःची इमेज क्रिएट करण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. म्हणजे आपण म्हणतोय की राजकारणामध्ये सुद्धा 10 वर्षानंतर एखाद्याची इमेज तयार होते, पण आपल्या एखाद्या न्यूजमुळे त्याची इमेज कम्प्लिटली संपून जाऊ शकते. त्यामुळे यू वॉन्ट टू व्हेरीफाय द ईच अँड एव्हरीथिंग आणि त्याशिवाय म्हणजे कोणाच्याही इमेजला धक्का लागू नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं. नक्कीच आपली डिजिटल मीडियासुद्धा रिसर्च ओरिएंटेड असावी. इट शुड बी द रिसर्च ओरिएंटेड. देर शुड बी द प्रूफ. ओके, आपण म्हणतोय की विदाऊट प्रूफ इट शुड नॉट बी देअर. देर आर सो मेनी थिंग्स म्हणजे इट इज देअर, पण ते लोकांसमोर आणणं फार गरजेचं आहे आणि ऑलवेज इतिहासही लोकांसमोर यावा यासाठीही आपला प्रयत्न असावा. ज्या पद्धतीने म्हणतो आपण इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी याच्या गोष्टी करतोय, त्यावेळी मागचा इतिहास हा लोकांना समजावा हाही तेवढाच गरजेचा असतोय. आणि त्यामुळेच आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी आणि फ्युचर जर्नलिझमसाठी आपण सगळेजण वापर करत असाल असं मी म्हणेन.